तुम्ही विचार करताल स्वामींना भेटायचे आणि ते तुम्हाला एकदम बरोबर वेळेवर बोलवून घेतातच। आपल्या ब्लॉगला सुरू करूया आपण स्वामींचे दर्शन घेऊन, जे की आपण बघू शकता। स्वामींच्या मी इथे पाया पडतो आणि आपण या आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि आपण बघू शकता। तर मी ते स्वामींचे दर्शन वगैरे घेतो आणि हा तुम्ही व्लॉग बघत आहात तर तुम्हाला सांगतो हा माझा पहिला व्लॉग आहे आणि मी हे चॅनल नंतर स्टार्ट करणार होतो, पण योगायोग असा घडला की मी हे चॅनल आजच स्टार्ट केलं। कारण मी विचार केला की यार स्वामींचे दर्शन गेलं तर चॅनल आजच स्टार्ट करून टाकतो, ठीक आहे। आणि ते पोहे वगैरे मी खातो आणि हे बघू शकता आपले पोहे इथे एकदम दहीसोबत रेडी आहेत। थोडं जवळून तुम्हाला मी दाखवतो, हे बघा एकदम क्लिअर दिसेल। आणि सकाळचे 7:10 होत आलेले आहेत आणि आपण जेवण वगैरे करून निघणार आहोत स्वामींचे दर्शन घ्यायला। आणि आपली समर्था उठली असेल ते पण मी दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, समर्थाला स्वामी आजोबा कुठे आहेत म्हणलं की ते आत्तासुद्धा दाखवते। म्हणजे इतक्या लहानपणापासून स्वामी आजोबा तिला कळत आहेत, किती भाग्य आहे। आणि आम्ही इथे गाडीवरती समर्थाला घेऊन हनुमान मंदिराचे, बजरंगबलींचे दर्शन घेतो आणि आपल्या प्रवासास सुरुवात करतो। तर मित्रांनो, मी जिथे राहतो ना तिथून 3 तासावरती अक्कलकोट आहे। तर तिथे पोहोचल्यानंतर आम्ही सोलापूरमध्ये एक रस वगैरे घेतो आणि तुम्ही व्लॉग बघत राहतोपर्यंत मी तुम्हाला माहिती सांगतो। तर सध्या अक्कलकोटमध्ये पोहोचल्यानंतर बस स्टँडच्या समोरच सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन जिथे आहे। तर मित्रांनो, श्री खंडोबा मंदिर येथे दर्शन घेतो आम्ही, म्हणजेच इथे वर लिहिलेलं पण आहे की श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन इथे झालेले आहे। तर मित्रांनो, स्वामी कर्दळी वनातून त्यांच्या पायावर कुऱ्हाडी लागल्यानंतर ते पूर्ण भारतभर फिरल्यानंतर इथे अक्कलकोटमध्ये आल्यानंतर इथे आले होते। किती भारी वाटतं ना विचार करून। आणि मित्रांनो, आम्ही इथून श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथे म्हणजेच चोळाप्पांचे घर जे आहे तिथे येतो आणि त्या दिवशी हे जे मंदिर आहे म्हणजेच श्री स्वामी समर्थांची जी समाधी मठ आहे, तुम्ही पाहू शकता की किती अप्रतिम प्रकारे सजवलेलं आहे। इथे सध्या तुम्ही लाईन बघू शकता, कारण की गुरुवारीच आम्ही तिथे निघण्याचा योगायोग झाला, त्यामुळे गर्दी खूप फार होती। आणि बघू शकता खूप छान असं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मी। आणि त्यावेळेस तर एवढी गर्दी होती ना, काय बोलू मी तुम्हाला। म्हणजे स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी एवढे भक्त उत्सुक असतात। तर मित्रांनो, 200 ते 250 वर्षापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांना समक्ष बघायला भेटले होते यार, त्यांचं किती भाग्य आणि नशीब असेल ना। आणि आत्ता पण स्वामी तिथे आहेत मित्रांनो, हे जे समाधी मठ आहे ना तिथे स्वामींचे देह आत्तासुद्धा आहे मित्रांनो। आणि स्वामी समर्थ आत्तासुद्धा सर्व आपली जी काही प्रोसेस आहेत ते बघत आहेत। जे पण स्पिरिच्युअल आहेत सगळे ते माझ्या गोष्टीला समजणारच, कारण मित्रांनो आयुष्यात ना देव सर्व पाहत असतो, माहिती आहे का। तुम्ही जे काय करता, काय नाही, किती चांगली कामं करता, त्यामुळे सगळ्यांबद्दल चांगला विचार करा, एकदम फ्री राहा, कारण की देव सगळी प्रोसेस बघायलेला असतो। आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि देवांवर विश्वास ठेवा, कारण मेहनत करणाऱ्याला देव फळ देतच असतो, कारण तो प्रोसेस बघत असतो मित्रांनो, लक्षात ठेवा। आणि हे बघू शकता तुम्ही चोळाप्पांचे जे घर आहे म्हणजे श्री स्वामी समर्थांचे समाधी मठ आहे, ते किती छान प्रकारे सजवलं आहे मित्रांनो। एकदम मला अशी रेकॉर्डिंग घेऊ वाटते पूर्ण असं तुम्हाला दाखवण्यासाठी। तर मी ते बघू शकता, इथून लाईन बाहेरून दाखवतो मी तुम्हाला, हे बघा लाईन बाहेरूनपर्यंत लागली मित्रांनो, एवढी गर्दी होती गुरुवारी। आणि गुरुवारीच नाही तर प्रत्येक दिवशी इथे गर्दी असते। आणि मित्रांनो, हेच नाही तर इथे चोळाप्पा महाराजांचे वंशज आणखीन हे मंदिर यांची पूजा करायला त्यांना भेटते आणि ह्या मंदिरात ते असतात। आणि इथंच त्यांचे चोळाप्पा महाराजांचा वाडा आणि त्यांचे घर आहे, तुम्हाला मी तेही दाखवेल। जय जय शंकर नमामि शंकर, जय
तर मित्रांनो, इथे पाहू शकता स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतलेली आणि इथे त्यांचा देह अजूनही आहे मित्रांनो. म्हणजे श्री स्वामी समर्थ अजूनही आहेत आणि हे चोळाप्पा महाराजांचे घर आणि हे जे विहीर आहे त्याने पुनर्जीवित केलेली विहीर. तुम्हाला पूर्ण इतिहास खूप जाणून घेण्यासारखा आहे. आणि हेच नाही मित्रांनो, तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे इथे तुम्हाला वस्त्रही पाहण्यासाठी भेटतील आणि इथे खूप काही बघण्यासारखं आहे. तर इथे नक्की या तुम्ही. आणि हे जे मठ आहे तुम्ही बघू शकता असं आहे. आणि इथून आम्ही डायरेक्ट वटवृक्षाकडे निघतात आणि इथे मी तुम्हाला दाखवतो मॅप्स वगैरे. इथे खूप 2 मिनिटावरच अंतर आहे आणि तिथे आम्ही निघालो पायी चलत. आणि इथून आम्हाला पायी चलत जाण्यासाठी 10 मिनिट लागतात आणि 10 मिनिटानंतर आम्ही इथे फूल वगैरे प्रसाद वगैरे घेतो आणि आम्ही निघतो वटवृक्षाकडे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, इथे मध्ये आल्यानंतर एक पॉझिटिव्ह वाईब अशी एनर्जी येते आणि मध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्व काही शक्य आहे आयुष्यात असं वाटायला लागतं आणि तुम्ही नवीन छानशी सुरुवात करता. तर स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर तर खूप भारी वाटतं मित्रांनो. आणि मी एक इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी आहे, तर मी सांगतो एवढा म्हणजे खास नव्हतो मी अभ्यासात, पण श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादमुळे माझी इंजिनिअरिंग क्लिअर झाला असं माझं म्हणणं आहे. आणि खूप जणांचा असा एक्सपिरियन्स पण असेलच मित्रांनो, कारण मी एक असा व्यक्ती आहे तो अभ्यासात तेवढा खास नव्हतो, पण कसा पास झालो काय नाही ते सर्व स्वामींची कृपा आहे मित्रांनो. आणि ते पाहू शकता माझा भाऊ 1-2 जणांचे फोटो काढतो, कारण त्यांना फोटो काढायचे होते आणि तेही खुश झाले आणि आम्ही स्वामींचे दर्शन करायला निघतो. तर इथे आल्यानंतर मी पुढे कॅमेरा घेऊन नाही जाऊ शकत, कारण मित्रांनो रूल्स ब्रेक करू नाही शकत आपण. तर इथे तुम्ही स्वामीला पाहू शकता. तर इथूनच एकदम पॉझिटिव्ह एनर्जीची सुरुवात झाली मित्रांनो. आणि आम्ही थोडा वेळ इथं आश्रय घेतो, म्हणजेच थोडा विश्राम करतो इथे. आणि ते आल्यानंतर एक मित्रांनो पालखी येते आणि तिथे गर्दी पाहू शकता तुम्ही. गुरुवारी इथे एकदम प्रचंड अशी गर्दी आहे आणि प्रत्येक वेळेस पण इथे गर्दी असते प्रचंड अशी. बघू शकता इथे सर्वीकडे मी कॅमेरा फिरवतो. तर हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो पालखी. इथेही मी दर्शन घेतो. खूप भाग्य लाभलं इथेही, हेही दर्शन आम्हाला भेटले इथे. आणि ते पाहू शकता सर्वजण गर्दी वगैरे. तर इथे पालखी इथे होते आणि त्यांचे चरण वगैरे इथे होते आणि इथे सर्व काही दर्शन घेतो आम्ही. एक चांगली अशी सुरुवात होते मित्रांनो. तर मित्रांनो इथे नारळ वगैरे फोडतो आम्ही, इथे दर्शन घेतो आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला असा काही दुकान वगैरे शॉप वगैरे बघायला भेटतील, जे की तुम्हाला सर्व काही भक्तांना लागणारे खरेदी करण्यासाठी सर्व काही सामान उपलब्ध आहे. आणि त्यानंतर बापरे, किचन बाहेर मी आलो अन्नछत्राकडे आम्ही निघालोच होतो आणि किचन बघा हे 1 नंबरवर 1 नंबर किचन आहेत. जस्ट मी दाखवतो तुम्हाला, कारण मी पण बघितलेलं तर तुम्हाला पण मजा देतो थोडी, ठीक आहे, म्हणजे दाखवण्याची. हे बघा जेरी वगैरे स्पायडरमॅन वगैरे सर्व काही किचन्स वगैरे पण आहेत इथं. तर या शॉपला नक्की या तुम्ही. हे बघा पांडा आणि इथे आहे मुलांचे हे गाडी आणि इथे बाजूलाच राईट साईडला मुलींचं एक किचन आहे. तर आपण इकडे निघतो अन्नछत्राकडे. अन्नछत्राकडे गर्दी दाखवतो मित्रांनो तुम्हाला. गर्दी बापरे, तिथं पण गर्दी एवढी होती म्हणतात काय सांगू. आणि हे मामा मला माहीत नाही कुठे चालले होते, पण मामांचं लक्ष तिकडं होते. हे बघा आले बघा. तर हे मामा तिकडे गेले माझ्याकडं. मला वाटलं माझ्याकडे येईलेत काही. मग पुन्हा इकडं मी पुढे गेलो अन्नछत्राकडे मित्रांनो. गर्दी पाहू शकता तुम्ही इथे आणि लाईन तर इथूनच स्टार्ट झाली मित्रांनो. हे बघा. तर आम्ही पटपट तिकडं जातात अगदी वेगात तिथे जाऊन उभारता आणि इथे थांबल्यानंतर आम्हाला बहुतेक 20-25 मिनिट लागतात इथे उभारल्यानंतर. आणि इथून पुढे आपण पाहू शकता मध्ये पण तुम्हाला दाखवतो कसं अन्नछत्रामध्ये प्रसाद वाटप करतात वगैरे. आणि इथे खूप वेळ थांबलो मित्रांनो आणि फायनली आमची लाईन स्टार्ट झाली. आणि मित्रांनो मध्ये पण गर्दी पाहू शकता. तर मित्रांनो सर्व काही भक्त तिथे प्रसाद घेत होते, त्यामुळे थोडा वेळ लागला आम्हाला इथे, पण काही हरकत नाही मित्रांनो. थोडा आपण पण धीर ठेवलाच पाहिजे. तर आम्ही इथे राईट साईडच्या लाईननं पुढे जातो आणि पाहू शकता गर्दी एकदम प्रचंड. कुठून लाईन लागली होती पहा, तुम्हाला दाखवलं तुम्ही स्टार्टिंगला. आणि इथे पण तुम्ही पाहू शकता. इथे थोडं जवळ पोचल्यानंतर इकडे अन्नछत्राकडे आम्ही आलो आणि प्रसाद वगैरे घेतो आणि जेवायला बसतो मित्रांनो. इथं हे पाहू शकता तुम्ही जेवण वगैरे तुम्हाला दाखवतो प्रसाद कसा असतो. हे बघा, एक चपाती, शिरा, वरण
आणि राईस भात वगैरे आणि बटाट्याची भाजी वगैरे. तर इथे पण तुम्ही पाहू शकता, इथे पण दर्शन घेऊ शकता. आणि पालखीला उजवा खांदा लावायचा मित्रांनो इथं आल्यानंतर. आणि इथे आम्ही जेवण वगैरे करतो. आणि पण मी ॲक्च्युली टेक क्रिएटर आहे आणि गेमिंग क्रिएटर आहे. माझे 2 दुसरे चॅनल आहेत, पण हे एक नवीन चॅनलची सुरुवात केलेली आहे मित्रांनो. आणि ते बाहेर आल्यानंतर तुम्ही फोटो वगैरे असे काढू शकता. ठीक आहे, इथे पाहू शकता, इथं फोटो वगैरे आम्ही काढले. आणि इथे पूर्ण प्रकारे आमचे दर्शन झाले मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला हेच सांगेल मी की आयुष्यात देव सगळी प्रोसेस बघत असतो मित्रांनो. देव आत्तासुद्धा आहे. आणि चमत्कार म्हणजे आजकाल लोकांना चमत्कार असा घडतो मित्रांनो, ते स्वामी आहे ना प्रत्येक जणांच्या डोक्यात असे विचार घालतात आणि त्यांचं आयुष्य चांगलं करतात. जादू तेच असते मित्रांनो. जादू म्हणजे काय, असं काय नसते की डायरेक्ट असं काही वेगळंच घडलं पाहिजे. ह्यालाच चमत्कार म्हणतात. ते चमत्कार आपल्याला कळत नाहीत आणि देवाने आपल्याला किती वेळेस मदत केली हे पण आपल्याला माहीत नाही मित्रांनो. त्यामुळे देवाला हा सारखा हात जोडा आणि त्यांचं नामजाप करा. कारण की आपण म्हणतो यार आज आपल्याला सोबत असं काय झालं की यार असं का, पण आपल्याला हे माहीत नाही की देवानं आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीपासून वाचवले आणि काय काय दिलं आहे. त्याची जाणीव आपण ठेवायची आणि प्रयत्न करत राहायचे मित्रांनो. आयुष्यात करत राहायचे, असं सोडून काय करायची गोष्ट आहे ना. आयुष्यात करत राहायचं करत राहायचं करत राहायचं, हेच तर आयुष्य आहे. पण खचायचं नाही मित्रांनो. आयुष्यात प्रयत्न करत राहायचे. ठीक आहे, आपण भेटू न भेटू, जर ती एखादी गोष्ट भेटली तर ठीक आहे, नाही भेटली तरी मी करत राहणार, कारण मी त्या प्रोसेसला एन्जॉय करत राहणार असं विचार करायचा. आणि प्रत्येक गोष्ट मित्रांनो करत राहायची. आणि त्यामुळेच मी हे चॅनल सुरुवात करतो आहे. कारण मला पण म्हणजे असं यूट्यूबर वगैरे तर दुसऱ्यावरती आहे, एक छोटासा यूट्यूबर आहे मी, पण व्लॉगिंगमध्ये पण ट्राय करतो आहे मी यूट्यूबमध्ये करायचं. तर मला माहीत नाही हा व्हिडिओ किती लोक बघतील. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे बघू शकता, इथे अन्नछत्राच्या बाहेर आल्यानंतर आम्ही समर्थासाठी कपडे वगैरे घेतो. तिला स्वामी समर्थांचे ते नाव वगैरे तिथे लिहिलेले 150 रुपयाला, म्हणजे 150 रुपयाला एक ते देतात आम्हाला. तर खूप चांगलं शॉप आहे हे, इथं नक्की व्हिजिट करा. आणि ते सोलापूरमध्ये आम्ही आल्यानंतर व्ह्यू पाहू शकता तुम्ही. तर आम्ही घराकडे निघत आहोत. तर इथे सोलापूरमध्ये आम्ही इथे पोहोचलात. आणि इथून डायरेक्ट आम्ही बसने नीट घरी. तर इथे घरी पोचल्यानंतर आम्ही एक ऑटो रिक्षा करता आणि घरी पोचता माझा भाऊ आणि मी. तर एकदम छान प्रकारे आमचे दर्शन झाले. तर मित्रांनो तुम्ही पण कधी अक्कलकोटला आलात तर आदी खंडोबा मंदिर व्हिजिट करा. पुन्हा बाळाप्पांचे जे काही मठ आहे तिथे पण तुम्ही जाऊ शकता. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि आयुष्यात खुश राहा आणि सगळ्यांना खुश ठेवा आणि प्रयत्न करत राहा आणि खचू नका. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय श्री स्वामी समर्थ.